मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला माहीतच आहे की शिक्षक भरतीबाबत प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि या शिक्षक भरतीमधली ही सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे, किंवा असं म्हणू आपल्या दृष्टिकोनातून जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. आणि या टप्प्याबाबत माननीय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना आज आपल्याला बघायच्या आहेत. त्यांनी एक परिपत्रक सुद्धा त्या बाबतीत काढलेलं आहे. त्या परिपत्रकावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी मित्रो मी एक परिपत्रक या स्क्रीनवर आता लवकरच शेअर करणार आहे आणि त्या परिपत्रकावर आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्याला ही चर्चा शांततेने करायची आहे. बरेचसे शिक्षक उमेदवार कमेंट्स मध्ये असं लिहितात की सर तुम्ही फारच हळूहळू बोलता. मित्र, कुठलीही जी काही कृती करायची असते कुठल्याही व्यक्तीला ती फार विचारपूर्वक करावी लागते, ती शांततेने करावी लागते. आपण एखादी कृती जेव्हा घाईघाईमध्ये करतो तेव्हा त्याच्यामध्ये चूक होण्याची दाट शक्यता असते. म्हणून माझी सर्व शिक्षक उमेदवारांना एक विनंती राहणार आहे, आता तरी सावधान व्हा. कारण सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचे प्रॉब्लेम आलेले आहेत. आता ते प्रॉब्लेम का आलेले आहेत, तर त्यांच्याच हलगर्जीपणामुळे आलेले आहेत. किंवा कुठलीही त्यांनी जेव्हा कृती केली सेल्फ सर्टिफिकेशनची तेव्हा त्यांनी त्याचा जो अभ्यास आहे तो पूर्ण केलेला नाही. त्यामुळे बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचे मला फोन येतात. मी त्यांना बरेचदा सांगतो की मी प्रत्येक वेळा ज्या काही तुमच्या ज्यांनी चुका होऊ शकतात त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, परंतु ते तुम्ही पाहत नाही. काय मित्रांनो, कुठलीही गोष्ट आपल्याला जर समजा सुरळीत करायची असेल तर वेळ तर द्यावाच लागणार आहे. असं होत नाही की कमी वेळामध्ये आम्ही सुरक्षित कुठलं तरी काम करू. कारण आपण जीवनामध्येही बघतो काही जे काही व्यक्ती असतात ते कमी वेळामध्ये जर जास्त अंतर गाठायचे प्रयत्न करत असतील तर त्यांचा ऍक्सिडेंट मे बी हॅपन. मे बी शब्द वापरतो. ऍक्सिडेंट मे बी हॅपन. तसंच इथं पण आहे मित्र. आपण जर कमी वेळामध्ये कुठल्याही गोष्टीचं परिपूर्ण, त्याला आपण म्हणू ज्ञान, इंग्लिशमध्ये त्याला आपण नॉलेज म्हणतो, ते जर न देता आपण जर कृती करत असाल तर चूक तर होणारच आहे. म्हणून शिक्षण आयुक्त हे वारंवार सांगतात की तुम्ही कोणकोणत्या चुका करू शकता आणि त्या चुका जर तुम्ही केल्या तर त्याचे परिणाम काय होतात. असाच त्यांनी एक आता तुम्हाला असं म्हणू आपण एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की तुम्ही जर अमुक एक चूक जर केली तर तुम्ही या प्रोसेस मधूनच बाहेर पडणार आहात. हे लक्षात घ्या. शिक्षक भरतीच्या प्रोसेस मधून आपण बाहेर पडू शकतो जर ती चूक आपण केली तर. आणि ती चूक कोणती आहे तर ती त्यांच्या परिपत्रकानुसारच मी आपल्याला सांगणार आहे. कारण तशी जर परिपत्रक शेअर न करता मी जर समजा तुम्हाला ती चूक सांगितली तर तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. म्हणून आपण असं करायचंय आपल्याला, हा जयद्रथ हा सूर्य, असं जर केलं तरच आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा त्यावर विश्वास बसतो. तर ही काही आपले शिक्षक बंधू आहेत ते फार कमेंट्स करण्याची घाई करतात. मित्रो, कमेंट्स जरूर करा, तो आपला हक्क आहे, काही प्रश्नच येत नाही. परंतु मला या गोष्टीचं एक दुःख होते की आपण विचार करत नाही. विचार करा आणि जरूर कमेंट्स करा. कारण तुमच्याकडच्या काही कमेंट्स चांगल्या असतील तर आम्ही मोठ्या मनाने त्या स्वीकारायला तयार आहे. काही प्रश्नच येत नाही त्या बाबतीत. आणि शिक्षकी पेशामध्ये तोच खरा व्यक्ती असतो की झालेल्या चुका मोठ्या मनाने तो स्वीकारतो आणि आपण त्या स्वीकारल्याच पाहिजेत. मी या मताचा आहे. चला तर मग आता प्राधान्यक्रम देत असताना माननीय शिक्षण आयुक्त यांनी आपल्याला कोणता इशारा दिला
आणि हा जर इशारा आपण पाडला नाही तर आपलं काय नुकसान होऊ शकतो. तर सर्वप्रथम मित्र, मी थोडस प्राधान्यक्रमाबाबतीत थोडं इंट्रोडक्शन मी तुमच्यासोबत करतोय, कारण बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेलेच आहेत, पण अजूनही वेळ गेलेली नाही, मी या मताचा आहे. कारण काय झालं याच्यामध्ये, या सिस्टीम मध्ये असं झालं की हे सर्व सिस्टीम, जसं आपण इंजिनिअरिंग कॉलेजला सीईटी वगैरे देतो, त्यानंतर आपल्याला कॉलेज येतात आणि त्यानंतर आपण त्याचे प्रेफरन्स देतो, आणि ते प्रेफरन्स जर आपण योग्य दिले तर आपल्याला योग्य कॉलेज मिळते. तसंच इथं आहे मित्र. तुम्ही जर तुमची टॅटची गुणवत्ता लक्षात घेतली आणि तुम्ही योग्य प्रेफरन्स जर दिले तर तुम्हाला निश्चितच चांगली संस्था मिळू शकते. आज तुम्हाला जर नोकरी करायची आहे संस्थेचं काय, तर मित्र नाही. कारण दोन प्रकारामध्ये ह्या शिक्षण संस्था मोडतात, ज्या तुम्हाला आलेल्या आहेत. सध्या मी बघितलंय त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था. मग आपल्याला जर समजा याच्यामधल्या आपल्याला भरपूर शैक्षणिक संस्था आलेल्या आहेत, आणि ह्या आलेल्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत याच्यामधनं निवड कशी करायची, हे निवड करत असताना कोणती कसोटी आम्ही लावली पाहिजे. कुठल्याही गोष्टीला आपण कुठली निवड करतो त्याला काही नियम असतात, त्याला काही कसोट्या आपण ठरवतो. त्या कसोटीचा आपण जरूर इथं वापर केला पाहिजे, तरच आपल्याच्याने योग्य ते प्राधान्यक्रम दिले जातील. आता प्राधान्यक्रम समजा मी आता काल दिले एका उमेदवाराचे 186 प्राधान्यक्रम त्याला वैध इंटरव्ह्यू मध्ये आलेले आहे. आता 186 प्राधान्यक्रम द्यायचे, मग कसे द्यायचे हे जरूर आहे का, कारण अजूनही 2-3 दिवस बाकी आहेत. तुम्ही जर प्राधान्यक्रम दिले असतील तर ते तुम्हाला 3 वेळा डिलीट करायचे त्याच्यामध्ये चान्स आहे, पण नंतर मग काही होणार नाही. म्हणून तुम्ही जर प्राधान्यक्रम दिले असतील तर प्राधान्यक्रम पुन्हा तुम्हाला डिलीट सुद्धा करता येतात. ब्लॉक केलेले प्रिफरन्स सुद्धा डिलीट आपल्याला करता येतात सध्या. पण 12 तारखेनंतर मग आपल्याला काहीच करता येत नाही, मग आपण हात धुवून बसणार आहे. म्हणून प्राधान्यक्रम देत असताना आपण बघायला पाहिजे, अगोदर आपला होम डिस्ट्रिक्ट बघायला पाहिजे. होम डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याला किती शाळा आल्या आहेत त्या पाहिजे. त्याच्यापैकी आपल्याला काही शाळांचं नॉलेज जरूरच असते, ती जी चांगली शाळा आहे ती शाळा आपण घ्यायला पाहिजे. आता चांगली शाळा कोणत्या शाळेला म्हणता आपण, कारण ज्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या भरपूर आहे. कारण कसं आहे, या शिक्षकी पेशामध्ये एकदा आपल्याला जॉब मिळाला म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. याच्यात सतत संघर्ष करावा लागते, कारण विद्यार्थी संख्येवरच पुढची संच मान्यता होत असते. आणि एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे, किंवा ती शाळा जर विद्यार्थी संख्येची जुळवाजुळव करत असेल, काही विद्यार्थ्यांना काही शाळेमध्ये असं आहे की तिथं पालकांना प्रलोभन देतात, विद्यार्थ्यांना नेण्या आणण्याची व्यवस्था त्यांना करावं लागते, म्हणजे गाड्या वगैरे सांभाळतात, ऑटो सांगावं लागतात, स्कूल बस, आणि हा सगळा पैसा ते मग शिक्षकाच्या माथी मारतात. कारण मग कोण करणार आहे म्हणतात, म्हणजे तुमच्या पगारातून आम्हाला काहीतरी टक्केवारी पाहिजे, महिन्याला काहीतरी एवढे टक्के आम्हाला तुम्ही द्या, म्हणजे मग आम्हाला हे विद्यार्थी आणण्यासाठी व्यवस्था करता येईल. आणि तिथं असं आहे की जर मेजॉरिटी इज लॉ, बाकीचे शिक्षक हो म्हणत असतील आणि आपण एकट्यानेच जर नाही म्हटलं तर मग पुढे तुम्हाला त्या हेडमास्टरच्याच हाताखाली काम करायचं असते. ते कशा कशा प्रकारचे त्रास देतात, म्हणजे साधी जर तुम्हाला किरकोळ रजा जर तुम्ही मागितली तर त्या किरकोळ रजाही ते लवकर मंजूर करत नाहीत. असे प्रॉब्लेम मित्र हो याच्यामध्ये पुढे पुढे उपस्थित होतात. म्हणून प्राधान्यक्रम देणं हे इतके सोपं काम नाही, असं माझं याच्याविषयीचं मत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, आणि हा आवडला तर याला लाईक करा, आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्राधान्यक्रम देत असताना अगोदर आपला होम डिस्ट्रिक्ट निवडा. होम डिस्ट्रिक्ट मध्ये कोणकोणत्या शाळा आहेत आणि त्या शाळेची पोझिशन तुम्हाला माहित असतेच, होम डिस्ट्रिक्ट मध्ये तर जरूर माहित असते. त्याच्यानंतर जर आपण पुढचा जिल्हा घ्यायचा असेल तर आपल्या जिल्ह्याला लागून नियरेस्ट जिल्हा घ्या, असं माझं मत राहील. म्हणजे एखाद्याने जर समजा अमरावती जिल्हा घेतला तर अमरावतीला लागूनच कुठला आहे तर अकोलाही घेऊ शकते, तिकडे यवतमाळ घेऊ शकते, किंवा वाशिम घेऊ शकते त्याला लागूनच. आणि त्या जिल्ह्यामधल्या थोडस आपण जर सर्च केलं तर चांगल्या चांगल्या संस्था कुठल्या आहेत त्या संस्थेला आपण प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. फार काही आपण समजा जिथं काहीतरी विद्यार्थी संख्या आहे, काहीतरी मर्मर आहे,
त्या शाळा तुम्हाला थोडंसं तुम्ही जर समजा चौकस राहिलं तर आजूबाजूला जे काही अपडाऊन करणारे शिक्षक वगैरे असतात ते तुम्हाला सांगतातच. कारण आजकाल बरेचसे शिक्षक हे डिस्ट्रिक्ट प्लेसला राहतात आणि तिथून अपडाऊन करतात. ते बाजूच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात सुद्धा काही शाळा आहेत आणि त्या शाळेच्या जर तुमच्या लिस्टमध्ये जर त्या नावं आले असतील तर तुम्ही थोडस अलर्ट राहून त्याची चौकशी करायला पाहिजे आणि त्यानंतरच हे प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचे आहेत. हे प्राधान्यक्रम बाबतीत मी एक तुम्हाला महत्वाची सूचना देतो आहे. प्राधान्यक्रम घाईघाईमध्ये देऊ नका. प्राधान्यक्रम देत असताना विचार करा. कारण जिल्हा परिषदच्या बाबतीत तर एकदा जिल्हा मिळाल्यानंतर तुमची जिल्हा बंदीचा सुद्धा जी आर आलेला आहे. पण तरीही जिल्हा परिषद मध्ये आज ना उद्या गव्हर्नमेंट जर बदललं तो जी आर सुद्धा ते बदलतात. म्हणून पुढे आपल्याला जिल्हा परिषदसाठी अपेक्षा ठेवण्यात काही म्हणजे हरकत नाही. तर आता मी माझ्या महत्वाच्या मुद्द्यावर येतो की जे काही आपल्याला सूरज मांढरे साहेब यांचा जे काही नवीन परिपत्रक आलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्या परिपत्रकामुळे स्पष्ट केलेलं आहे की अमुक जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही या प्रक्रियेमधून बाद होणार आहात. याकडे आता आपल्याला लक्ष बढायचं आहे. कारण काही उमेदवारांचं असं सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये त्यांनी विषय टाकले नाहीत बरोबर. त्यांना काय झालं माहिती आहे का, प्रिफरन्स झाले नाहीत. मग आपण अशी चूक करतोय. त्यांनी स्पष्ट सांगितलं जर समजा तुम्ही एमएससी केमिस्ट्री आहे तर एमएससी केमिस्ट्री टाकायला पाहिजे. तिथं ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री हे काय विषय आहेत का? हा, हे त्याच्यातल्या सब कॅटेगरी आहेत त्या केमिस्ट्री मधल्या, त्या टाकायला नाही पाहिजे. तुम्ही जर बायोलॉजी टाकायला पाहिजे तर तुम्ही बॉटनी झुऑलॉजी फार वेगवेगळं डीप मध्ये टाकत राहतात. तर त्याला ते मॅच होत नाही. कारण हे सिस्टीम काय होते माहितीये का, मॅचवर चालते. कुठली जी आपण कृती करतो ना ती मॅच व्हायला पाहिजे. कारण या सिस्टीम मध्ये लिमिटेड ऑप्शन असतात. जसं मॅथमॅटिक्स अँड सायन्स हा ऑप्शन त्यांनी टाकलेला आहे, कारण हाच विषय असतो. मॅथमॅटिक्स टाकलेला आहे, हिस्ट्री असते, जिओग्राफी असते, अशा विषयांना ते प्रिफरन्स तुम्हाला अलॉट झालेले आहेत. मग याच्या पुढे सुद्धा असंच आहे. एकदा प्रिफरन्स आपण हे दिल्यानंतर पुढली प्रोसेस मध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, अन्यथा आपल्याला पुढे आपलं नावच अलॉट होणार नाही कॅटच्या गुणवत्तेनुसार. इंटरव्ह्यूला जाण्यासाठी पाहिजे इंटरव्ह्यू असेल तर, आणि तुम्ही जर विदाऊट इंटरव्ह्यू घेतलं असेल तर तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायसाठी आपल्याला नाव आपलं अलॉट होणार नाही. म्हणून अशी चूक आता करू नका. मग ही चूक जर तुम्हाला करायची नसेल तर आलेले प्रिफरन्स तुमच्या विषयानुसार आहेत की नाही बघा. साईडलाच तुमचं जिथं ते आलेलं समजा हे आहे, संस्था आलेली आहे त्याच्या साईडला राईट साईडला एक सर्चचं ऑप्शन आहे. तिथं तुम्ही क्लिक करा, तिथं जाहिरात आलेली आहे. तिथं आरक्षण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ते आरक्षण सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्या प्रवर्गाची सीट आहे का ते सुद्धा आपल्याला किती सीट आहेत ते बघायचे आहे. महिला असतील जर महिला भगिनींनी महिलांसाठी काही समांतर आरक्षण आहे का. जर आपण रिझर्व्ह कॅटेगरीचं आहे, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जागा नाही पण मग खुल्या प्रवर्गाची जागा आहे. कारण रिझर्व्ह कॅटेगरीला खुल्या प्रवर्गामध्ये जाता येते. तुम्ही असं करू नका एक दोन तीन न म्हणजे आंधळ्यासारखं कुठलीच जाहिरात नाही पाहायची त्याची आणि बसले आपण त्याला टिक मार्क करत तर मित्र चुकीचे प्रिफरन्स जातील आणि चुकीचे प्रिफरन्स गेल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर होणार नाही. हे लक्षात घ्या, आवर्जून लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे जीही संस्थेला तुम्हाला प्रिफरन्स द्यायचं आहे तिथंच राईट साईडला सर्चचं ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये त्याची जाहिरात दिलेली आहे. त्या जाहिरातीकडे लक्ष वळवा. त्याच्यामध्ये सुरुवातीला आरक्षणाचा तक्ता दिलेला आहे. आरक्षणाच्या तक्त्यामध्ये तुमचा प्रवर्ग आहे की ते जरूर बघा. तुम्ही कोणत्या प्रवर्गात का तो प्रवर्ग आहे का. तुम्ही जर महिला असेल तर त्याच्यामध्ये महिला आरक्षण आहे का. माझी सैनिक असेल तर माझी आहे का. अंशकालीन असेल तर अंशकालीनचं पण आहे का. मग हे काहीच नसेल तर खुल्या प्रवर्गाच्या जागा आहेत का. मग खुल्या प्रवर्गासाठी हे रिझर्व्ह कॅटेगरीचे लोक खुल्या प्रवर्गामध्ये जाऊ शकतात. त्यानंतर खाली त्याची जाहिरात दिलेली आहे. मग खाली चटकन आल्यानंतर बघा आपली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता याच्यासोबत जुळते की नाही जुळत, आपला विषय जुळते की नाही जुळत, आपलं माध्यम जुळते की नाही जुळत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. आणि ह्या जर तुम्ही व्यवस्थित नाही पाहिल्या आणि तुमचे जर प्रिफरन्स जर चुकीचे गेले तर तुम्ही या प्रक्रियेमधून बाद होणार आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे या प्रक्रियेमधून जर तुम्हाला बाद व्हायचं नसेल तर या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. चला तर मग ते परिपत्रक कोणतं आहे ते मी आता तुमच्या समोर शेअर करतोय. आपल्याला याच्यावर थोडीशी चर्चा करायची आहे. कारण रोज एक नवीन बुलेटिन निघते. ते बुलेटिन काय आहे ते आपल्याला बघा. हे शिक्षक भरती बाबतीतलं बुलेटिन आलेलं आहे. हे दिनांक 9/2/2024 वेळ दुपारी 2 वाजता त्यांनी एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी काय काय सूचना दिलेल्या आहेत त्या बघा. शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढलेलं आहे. आजची कारवाई या सदराखाली त्याच्यात त्यांनी म्हटलंय उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. बघा डेट वाढल्यानंतर काही
मेसेज येतो ते लॉक करायच्या वेळेस की ही सुविधा तुम्हाला थोड्याच वेळानंतर उपलब्ध करून देण्यात येईल म्हणून, तर ते त्यांनी आता दुरुस्त केलेलं आहे. आता लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. सदरची सुविधा दिनांक 9/2/2024 ते 12/2/2024 या कालावधीमध्ये सुरू राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मित्र या बिलकुल या वेळेत तुम्हाला हे काम करायचंय आणि शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ही कार्यवाही विचारपूर्वक करा. त्यानंतर त्यांनी म्हटलं, वयाधिक या कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील इयत्ता 9 ते 10, 10वी व इयत्ता 11वी ते 12वी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. यास्तव या प्रकारच्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून विविध मुदतीत लॉक करण्याची कार्यवाही करावी. म्हणजे जे काही म्हणजे हे आहेत वय अधिक असणारे जे उमेदवार आहेत त्यांना प्राधान्यक्रम आले नव्हते, तर अशा उमेदवारांना आता 9 ते 10 या गटाचे प्राधान्यक्रम येतील आणि 11 ते 12 या गटाचे प्राधान्यक्रम येणार आहेत. ते प्राधान्यक्रम त्यांनी जे जनरेट करायचे आहेत आणि जनरेट करून ते प्राधान्यक्रम व्यवस्थित त्यांना द्यायचे आहेत. काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी. हा मित्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा. म्हणजे काही असे उमेदवार आहेत की त्यांना त्यांच्या विषयानुसार प्राधान्यक्रम येत नाहीत किंवा आलेले नाहीत. मग अशा उमेदवारांना काय होते, अलर्ट म्हणून एक नावाचा मेसेज येतो. मग अलर्ट जर तुम्हाला मेसेज आला तर तुम्ही काय करायचं, आलेले सर्व प्राधान्यक्रम हे डिलीट मारून टाकायचे आणि पुन्हा त्याला जनरेट करायचं. म्हणजेच तुम्हाला तुमच्या विषयाला अनुसरून तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, तुमचा विषय, तुमचं माध्यम याला अनुसरून तुम्हाला प्राधान्यक्रम मिळतील अशी त्यांनी एक महत्वाची सूचना दिलेली आहे. पुढे बघा, प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाही. यास्तव प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे. मित्र, ही सूचना सगळ्यात महत्वाची आहे. जर तुम्ही समजा प्राधान्यक्रम दिले आणि प्राधान्यक्रम दिल्यानंतर तुम्ही त्याला लॉक करायचं विसरलं तर तुम्ही त्या या शिक्षक भरतीच्या पुढील प्रक्रियेमधून बाद होणार आहात, हे लक्षात घ्या. प्राधान्यक्रम लॉक करणं अनिवार्य आहे. म्हणजे अगोदर प्राधान्यक्रम आपल्याला सिलेक्ट करावे लागतात. असाइन प्रेफरन्स मध्ये करतो आपण ते, बरोबर आहे. असाइन प्रेफरन्स मध्ये केल्यानंतर मग ते सगळं आपले प्राधान्यक्रम असाइन झाल्यानंतर टॅब आहे लेफ्ट साईडला असाइन दिलेली. असाइन झाल्यानंतर सगळं काही आता व्यवस्थित झालं. व्यवस्थित झाल्यानंतर ते जे आलेले जे काही आपण प्राधान्यक्रम दिलेले जे काही हे आहेत, ज्या काही संस्था आहेत, त्याला लॉक करायचं विसरू नका. असं तुमचं लॉक करणं हे अनिवार्य आहे. आणि तुम्ही जर त्याला लॉक नाही केलं मित्र हो, तर तुम्ही या सिस्टीम मधून बाहेर पडता. म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट लेटर येणार नाही. मग आणखी फोन सुरू होतात तुमचे किंवा आणखी मेसेज टाकणं सुरू होतात, मला मला अलॉटमेंट लेटर झालं नाही, मला अलॉटमेंट लेटर. अरे पण आपण कृती करतो तेव्हा लक्ष द्या ना. कृती जेव्हा करतो तेव्हा कुठलीही कृती घाईघाईत करू नका. शांततेनं करा, आपलं डोकं शांत ठेवा. कारण आपला हा याचा प्रश्न आहे, त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये जीवन मरणाचा प्रश्न आलेला आहे असं म्हणू आपण. कारण काय, तर हा चान्स जर गेला तर पुढे शिक्षक भरतीचा चान्स केव्हा येईल आणि केव्हा नाही. आणि एवढी मोठी शिक्षक भरती तर फ्युचर मध्ये होणच नाही. कारण एकदा व्यक्ती लागल्यानंतर तो वयाच्या 58व्या वर्षी रिटायर होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा एक गोल्डन चान्स आलेला आहे. याच्याकडे दुर्लक्ष कृपा करून करू नका. कुठलीही गोष्ट शांततेनं करा. कुठलीही गोष्ट आपण अभ्यासपूर्वक केली पाहिजे मित्रांनो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि कुठलीही गोष्ट जर आपण समजा एखादा व्हिडिओ बघत असेल तर कमेंट्स करायची घाई करू नका, त्याच्यावर अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर सविस्तर कमेंट्स द्या. इंग्लिशमध्ये मराठी टाईप करू नका. इंग्लिशच्या याच्यामध्ये एक तर इंग्लिशच टाईप करा किंवा मग आपली मराठी लँग्वेज घ्या, त्याच्यामध्ये टाईप करा. कारण एखादे काही जे उमेदवार आहेत ते मेसेज पाठवतात, ते इंग्लिशमध्ये मराठी लिहितात. आता ते समज वाचता येत नाही त्यांनी काय लिहिलं आहे. असं काय घाई आहे आपल्याला. लँग्वेज त्याची कन्वर्ट करा, मराठीची करा, मराठीमध्ये बोलायचं आपण, मराठीमध्ये मेसेज टाकवायचा. काय फरक पडणार आहे. पण ते इंग्लिशचे अक्षर घ्यायचे मराठी सारखं त्याच्यामध्ये टाईप करायचं, कुठलं आलंय. काय अर्थ आहे या गोष्टीचा. आपल्या ह्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये आज आम्ही असं वाटतं की चांगलं चांगलं आपली सिस्टीम
मध्ये पदवीधर शिक्षक बंधू आहेत, पीजी झालेले आहेत, 2-2, 3-3 डिग्र्या त्यांनी घेतलेल्या आहेत. अशा लोकांसोबत कम्युनिकेशन करायचा आपल्याला जेव्हा चान्स येते, तेव्हा फार चांगले मेसेज येणं अपेक्षित आहेत मित्र. हे लक्षात घ्या. बघा, हा मुद्दा पुन्हा महत्वाचा आहे की जर प्राधान्यक्रम तुम्ही जर लॉक नाही केले तर तुम्ही पुढच्या प्रोसेस मधून बाद होता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून प्राधान्यक्रम लॉक करण्याचं विसरू नका. हे माझं तुम्हाला वारंवार सांगणं आहे. पुढे बघू आपण. अभियोग्यता धारकाकडून ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्द्यांना पोर्टलवर एकत्रितरित्या न्यूज बुलेटिनद्वारे उत्तर देण्यात येत आहे. जे काही समजा तुमच्या आजच्या काही समजा हे आहेत म्हणजे शिकायती आहेत ईमेलद्वारे ज्या जातात त्यांना पवित्र पोर्टलवर, समजा कोणाला काही प्रिफरन्सेस आले नाही, प्राधान्यक्रमच आले नाही, कोणाची काही दुसरी अडचण आहे, मग आपण काय करतो, मेल पाठवतो. मेल कसा पाठवायचा, बरेचसे लोकांना मी नेहमी सांगतो की तुम्हाला जी अडचण येते त्याचा मेसेज येते, त्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढायला पाहिजे आणि त्यानंतर त्या मेलवर जायला पाहिजे. मेल दिलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, त्यांचा प्रॉपर मेल आहे पवित्र पोर्टलचा. त्या मेलवर तो मेलवर जायला पाहिजे आणि आपण जो रजिस्टर मेल केलेला आहे सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये त्याच्यावरूनच आपण मेसेज पाठवायला पाहिजे, तरच आपल्याला त्याचं जे आहे त्याचं उत्तर मिळते. आणि दुसरं असं, जेव्हा तुम्ही मेसेज टाईप करता तेव्हा तुमचा टॅगचा रोल नंबर टाकायला, तो विसरू नका. टॅगचा रोल नंबर टाका, म्हणजे तुम्हाला जो काही असेल विषय, तुमची जे काही अडचण येतील ते मी खाली सही करणार. माझा टॅगचा क्रमांक अमुक अमुक आहे. मला आज मी लॉग इन केलं असतं, खालील प्रमाणे मला मेसेज येते, त्यामुळे माझी पुढची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नाही, तरीही माझी ही अडचण दूर करण्यात यावी. आपल्या सेवेची विनंती, अर्ज सादर. आपला खाली तुमचं नाव पूर्ण द्या, मोबाईल नंबर टाकून द्या आणि तुम्हाला जो मेसेज येते, जी अडचण आली आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो त्या ईमेलच्या अटॅचमेंट मध्ये पाठवा. म्हणजे आणखी त्यांना समजेल डिटेल की यांचं म्हणणं काय. नाही तर आपण लिहितो काय ते म्हणणंच समजत नाही मित्र बरेचदा. म्हणून त्या जो काही तुम्हाला अडचण येते, जो काही मेसेज आलेला असेल, त्या स्क्रीनशॉट काढताचा तो अटॅचमेंट मध्ये द्या. म्हणजेच तुम्ही बघा, मी असं खूप लोकांना सांगितलेलं आहे आणि त्यांचे नंतर मला फोन आले की सर तुम्ही हे जे सांगितलं आहे त्यानंतर आमची अडचण सॉल्व्ह झाली आहे. तसे मेसेज कितीही टाकले ते दुर्लक्षित होतात मग. म्हणून प्रॉपर हेड खालीच आपला मेसेज गेला पाहिजे, हे लक्षात घ्या. पण अभियोग्यता धारकाकडून ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्द्यांना पोर्टलवर एकत्रितरित्या न्यूज बुलेटिनद्वारे उत्तर देण्यात येत आहेत. अभियोग्यता धारकांचे वेळ श्रम वाचवण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यावी. मग ते काय करतात, तुमचे जेवढे मेल येतात त्याचे कॉमन उत्तर देऊन टाकतात. कारण सगळ्यांच्या समस्या बऱ्याचशा लोकांच्या त्या याच्यामध्ये सारख्याच असतात किंवा तो सारखाच एरर बऱ्याचशा लोकांना येतो. म्हणून ते न्यूज बुलेटिनच्या सदराखाली काय करतात, ह्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन सांगतात. त्यासाठी न्यूज बुलेटिनचं सत्र आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दी करू नये, तसेच कुणीही अधिकारी, कर्मचारी अथवा अनधिकृत व्यक्ती यांना व्यक्तिशः संपर्क करू नये. आता काल मला एक फोन असा झाला, त्यांचे त्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचे जे भाऊ आहेत ते पुण्याला राहतात आणि ते त्या सेंट्रल बिल्डिंगच्या कार्यालयामध्ये गेले आणि ते म्हणत तिथं कोणीच बोलत नाही आहे माझा भाऊ तिथं गेल्यानंतर. आता तिथं ते काय सांगणार. त्यांनी एक प्लॅटफॉर्म उपस्थित करून दिलेला आहे आणि तो प्लॅटफॉर्म आहे त्यांचा मेल आहे, त्या मेलवरच आपण पाठवलं पाहिजे. कारण त्या मेलवर जे बसणारे व्यक्ती आहेत, जे ते मेलचं उत्तर देतात, ते सगळे त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. मग ज्या व्यक्तीला त्याचं प्रशिक्षणच नाही, त्याच्याविषयी माहिती नाही, तो तुमची समस्या कशी ऐकून घेणार आहे. मग उगाच त्या कार्यालयामध्ये आपण जाऊन गर्दी करायची. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, कार्यालयात व्यक्तीशः भेटू नका. ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या मेलद्वारे कळवा. जो काही तुम्हाला त्याचा मेसेज येते त्या याच्यामध्ये, किंवा असा याच्यामध्ये एरर येऊन राहिला मेसेज येते, त्याचा स्क्रीनशॉट त्याला अटॅच करा. बाकी तुमची समस्या लवकरात लवकर सॉल्व्ह होते. ज्यांना प्राधान्यक्रम आले नव्हते अशा लोकांना सुद्धा मी या पद्धतीने सांगितलं, त्यांना प्राधान्यक्रम आता आलेले आहेत, त्यांचे मला फोन सुद्धा आलेले आहेत. म्हणून मित्र, हे एक पत्र होतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी शेवटी सांगतो एकच वाक्यात, यात महत्वाचं काय, प्राधान्यक्रम दिल्यानंतर लॉक करायचं विसरू नका. लॉक करायचं विसरलं तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर येणार नाही. म्हणजे अलॉटमेंट लेटर म्हणजे तुमचं नाव टॅटच्या गुणवत्तेमध्ये येणार नाही. कारण याच्या पुढची जी प्रोसेस आहे ते अलॉटमेंट लेटरची आहे, म्हणजे टॅटच्या गुणवत्तेनुसार लिस्ट लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची वेगळी राहणार आहे आणि वैध इंटरव्ह्यूची लिस्ट वेगळी येणार आहे. वैध इंटरव्ह्यू मध्ये एका पोस्टसाठी 3 राहतील, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 1:1 हा रेशो तिथं फॉलो होणार आहे. हे तुम्ही आता लक्षात घ्या. तर ठीक आहे, मला
हे पत्र आपल्या समोर शेअर करायचं होतं आणि त्याच्यामध्ये आवर्जून त्यांनी सांगितलेलं आहे शिक्षण आयुक्त साहेबांनी, प्राधान्यक्रम दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करायचे विसरू नका. बरेचसे आपले बंधू कारण नेट कॅफेवर जातात, नेट कॅफेवाला काय करते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, कारण यांचा स्टडीज नसते. म्हणून स्टडी करा, प्रत्येक गोष्टीचा स्टडी केल्यानंतरच ती कृती करा. तशी ती कृती करू नका, कारण समस्या आल्यानंतर मग फिरल्यापेक्षा इकडे तिकडे, त्याच्यापेक्षा आपल्यामध्ये एक म्हण आहे मराठीमध्ये, मला फार चांगली ते आपले शेतकरी बांधव वापरत असतात. पाणी यायच्या अगोदरच आपण ते काय म्हणतो, धुऱ्यावर वैचण घातलं पाहिजे, अशी एक म्हण आहे. म्हणजे बांध घातला पाहिजे, पाणी यायच्या अगोदरच आपण बांध घातला पाहिजे. पाणी आल्यानंतर जर आपण तो बांध घालू, तो बांध टिकणार नाही मित्र हो. म्हणून एक लक्षात घ्यायचं, अडचण आल्यानंतर इकडे तिकडे फिरल्यापेक्षा अडचण आलीच नाही पाहिजे असा विचार करा. आणि अशी आपण जर कृती केली तर आपल्याला या प्रक्रियेमध्ये काहीच अडचण येत नाही. पुनश्च एकदा विनंती करेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शालार्थ आयडी मिळेपर्यंत आपल्याला हे व्हिडिओ या प्रक्रियेचे चालू ठेवायचे आहेत. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही, मी ही 100% तुम्हाला गॅरंटी देतोय. ठीक आहे मित्र, मी आता याच्या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.